नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांची कथा गाठभेट. गेल्या दीड वर्षात वशाण्णाची अंतरानं पत्र येत होती. त्या प्रत्येक पत्राला मीही वेळ काढून उत्तर देतच होतो, नाही असं नाही. तसं मधूनच एखाद्या पत्राला उत्तर द्यायला उशीरही झाला असेल, नाही असं नाही. पण मीही प्रत्येक पत्रात वशाण्णाला लिहायचोच. चंद्राक्काची तब्येत कशी आहे ते वरचे वर कळवत जा. मला येणं जमलं की मी येऊन जाईनच. थोडं रजेचं जमवतो आहे, म्हणजे तशी रजा माझ्या नावावर आहे, पण ह्या नव्या साहेबाचं आणि माझं ते जॉईन झाल्याच्या महिन्यातच कामावरनं भांडण झालं. तरी सवड काढून 8 दिवस येऊन जाणारच आहे. यावर वशाण्णानं लिहिलं होतं, येशील तेव्हा बायको मुलांना घेऊन ये, एकटा येऊ नकोस, कारण चंद्राक्काचं काही खरं नाही. दम आहे तो तोंडातच, पडून असते अंथरुणातच, पण लक्ष मात्र सगळ्या घरावर असतं. कोण जेवलं, कोण आलं, कोणाचा उपवास आहे, कुठे जायला पाहिजे, सगळं. आई अण्णा गेले त्याला 10-15 वर्ष होऊन गेली, तरी चंद्राक्कामुळे कधी डोक्यावरचं छत गेल्यासारखं वाटलेलं नाही बघ. देणं घेणं, आला गेला, सण वार सगळं तीच बघत आली. तिला तुला फार भेटावंसं वाटतंय असं म्हणतीये ती. तेव्हा साहेबाशी भांड, पण तिला येऊन भेटून जा. मीही ठरवत होतो, पण गावी जाणं असं झडझडून जमतच नव्हतं. याचा अर्थ मला चंद्राक्काबद्दल काही वाटतच नव्हतं असंही नाही. वशाण्णाचं पत्र आलं की ते वाचताना डोळे भरून येत. बडबडत बायको म्हणे सुद्धा, जाऊन या बरं एकदा, शनिवारी जाऊन रविवारी या, पण या जाऊन. त्याशिवाय तुमचं मन निवणार नाही, त्यांचंही समाधान होणार नाही, भाऊजींचाही मान राखल्यासारखं होईल. अगं पण वशाण्णा लिहितोय, एकटा येऊ नकोस, बायकोला पोरांना घेऊन ये. 4 पोरं आणि आपण दोघं, 6 माणसांचं 500 मैल जाणं येणं म्हणजे. आणि इतक्या 5-7 वर्षांनी मी गावी चाललो आहे, तर जायचं भाडंच गाठीला बांधून जायचं कसं? वहिनी, बंड्या, मोहन, सुशी, रामदादा त्यांच्यासाठी नसलं तरी चंद्राक्कासाठी काहीतरी न्यावं लागेलच ना. मी हिशोब मांडत बोललो. त्याच्यावर बायको म्हणाली, अहो आजारी माणूस, त्यातून वयस्क म्हातारं, त्याला काय नेणार? विधवा, त्यातून साडी चोळी थोडीच न्यायची आहे. फळांची करंडी घ्या, द्या नेऊन, सगळं येतं त्यात. उगाच कटकट करत बसू नका, घोळ न घालता जाऊन या. पण मन एकट्यानं जाणं नकोच म्हणत होतं. अंगणात पाऊल ठेवता ठेवता वशाण्णा आणि वहिनींनी टोकलं असतं, इतकं सांगून लिहून अखेरीस एकटे झालात ना, थेट अशा थाटात. आणि चंद्राक्का, तिने तर तासभर बडबड केली असते. तिला कुठलंही कारण सांगून पटलंच नसतं. आणि आता तर ती दुखण्यानं हळवी झालेली असेल. नुसती बडबडणार नाही, तर ती तिथून निघेपर्यंत येणाऱ्या जाणाऱ्याला सांगत सुटली असती रडत रडत, एकटाच आलाय, बायको पोरांना आणलं नाही, आता माझी त्यांची भेट कधी होणार? आत्ताच हा इतक्या दिवसांनी आलाय, आता हा पुन्हा येणार केव्हा आणि भेटणार केव्हा? माझे मेलीचे किती दिवस उरलेत आता? आणि काय 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 ते सगळं मला दिसत होतं. त्याहीपेक्षा ते प्रत्यक्ष घडतंय असं जाणवत होतं. मी चंद्राक्काला ओळखून होतो. एखाद्या गोष्टीचा तिने ध्यास घेऊच नये, पण घेतला तर मग ती वस्तू तिची होईपर्यंत ती तिच्या सानिध्यात जो येईल त्याला धोबी पछाड केल्याशिवाय राहत नसे. मग तो शेतातून येणारा माळवा असो की तालुक्याच्या गावावरनं आणायचं खण असो. जाऊ जाऊ म्हणता 2-3 महिने उलटून गेले आणि माझ्या असं लक्षात आलं की वशाण्णाचं अखेरचं पत्र येऊन 2 महिने होत आले. त्यानंतर त्याचं पत्रच नव्हतं. मग त्यांनी मला पत्र टाकणंच सोडून दिलं होतं का त्यानं टाकूनही पत्र येत नव्हतं? का चिडून तापट स्वभावाच्या चंद्राक्कानं त्याला सांगितलं होतं आणि आपल्या खणखणीत आवाजात बजावलेलं होतं, वश्या, तुला माझ्या गळ्याची शपथ आहे हो, त्याला इथून पुढे पत्र टाकशील तर का बघ. याला गेल्या 7-8 महिन्यात फुरसत झाली नाही होय रे मला येऊन भेटायला. मायाच आटली रे.
तर तो माझा कुणी नाही म्हणून गप्प बसते. इथून पुढं त्याला माझ्या तब्येतीबद्दल कळवू नको आणि येऊन भेटून जा असं लिहूसुद्धा नको. मला का त्याच्या खांद्यावरनं जायचं आहे का? तो भेटला नाही म्हणून जीव जायचा राहणार आहे? त्याची आणि माझी भेट झाली नाही ना वाश्या, तरी तू घोर करू नकोस. माझ्या पिंडाला कावळा शिवेलच. बघ मीच सांगते हे. अंगाचा संताप करून घर डोक्यावर घेऊन बोलतच सुटण्याची तिची तऱ्हा मला माहिती होती. तिच्या तडतड बोलण्यापुढे समोरचा माणूस गपगारच व्हायचा. आपली बाजू खरी असली तरी त्याला भांडताच येत नसे इतकी चंद्राक्का पॉवरबाज होती. बाईचं रूप घेऊन जन्मलेला पुरुषच. सगळेच तिचं ऐकायचे. तिचं मन मोडेल असं वागायचेच नाहीत. कारण थोडं काही मनासारखं झालं नाही तर घर सोडूनच जाणाऱ्यापैकी ती आसामी होती. आपलं घरातलं महत्त्व, सत्ता अबाधित आहे हे पुन्हा पुन्हा खुंटा हलवून ती खात्री करून घेत होती आणि सगळं आपल्या हातात आहे, आपल्याच मनासारखं होतं आहे असं तिला जाणवलं की काही दिवस ती तिच्याही नकळत घरातल्या इतरांच्या मनासारखं वागत आलेली होती. तिचं मन स्थिर असेल तेव्हा ती जीव ओतून एखादा तिच्या हातचा पदार्थ करेल. घरातल्या सगळ्यांना आग्रहानं वाढेल. भावजयांना, आईवडिलांना, भाचरांना आग्रह करेल, मायेचा वर्षाव करेल त्यांच्यावर. हा तिच्या वागण्याचा अनुभव मीही लहानपणी गावी असताना घेतलेला आहे. ताक शिंपडलेलं लाह्यांचं फोडणीचं पीठ किंवा दडपे पोहे ही तर चंद्राक्काची खासियत होती. कण्या कराव्यात तर तिने केलेला पदार्थ मुळात चांगलाच व्हायचा. पण तो चांगलाच झाला आहे हे पुन्हा पुन्हा ती खाणाऱ्यांच्याकडनं वदवून घ्यायची. भावजयांकडे बघून गालातल्या गालात हसत राहायची. आम्हालाही मजा वाटायची. एक काकू आणि माझी आई सोडल्याना तर दोन्ही भावजया आणि भाच्या चंद्राक्का मागं कुचकुचत असायच्या. त्याचं नेमकं कारण त्या वयात मला तरी कळून येणं शक्य नव्हतं. पुढं कधीतरी माझ्या बायकोनं ते सांगितलं आणि माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आमच्या 3 काकांमध्ये चंद्राक्का आमच्या सर्व भावंडात मोठी आणि स्त्री म्हणून कुरूपच. नाकठेंद्र, गालाची हाडं वर आलेली, किरकोळ अंगाची, बुटकी आणि काळ्यातच जमा होणाऱ्या रंगाची. तिला पाहिल्या क्षणी कुणीही तिच्यावरनं आपली नजर काढूनच घेतली असती इतकी ती ओंगळ आणि बेंगरुळच. त्या मानानं तिची आई, माझी आई, माझ्या इतर चुलत बहिणी, पुढे लग्न होऊन घरात आलेल्या बायका सुंदर नव्हत्या तरी कुरूप खास नव्हत्या. कुणाचा गोरा रंग, चाफेकळीसारखं नाक, कुणाचा बांधा, कुणाचे डोळे यांची चर्चा येईच. पण अशा चांगल्या अंगानं चंद्राक्काबद्दल बोलत जावं असं देवानं काही म्हणता काहीही तिला दिलेलं नव्हतं हे तिचं दुर्दैव. त्यामुळे असेल तिचं लग्न जुळलंच नाही. जिथं दाखवू तिथं तिचं रूप उंची आड येत राहिले. कुठे पत्रिका नाही जुळली. असं होता तिचं लग्नाचं वय कापरासारखं संपून गेलं आणि घरातले उघड म्हणायला लागले, न जुळेना लग्न, म्हशीला का तिच्या शिंगाचं ओझं असतं, राहील ती मुलगा म्हणून. मुलगी नसून अजून एक मुलगाच आपल्या पोटी जन्माला आला असं आम्ही समजू. असं काका काकू उघडपणे तिच्याबद्दल बोलायला लागले आणि तिनेही आपल्या नकळत आपण या घरचा मुलगाच आहोत, तोही सगळ्यात मोठा असा स्वतःचा ग्रह करून घेतला. त्यात तिला आल्या कांजिण्या. भरीतभर चेहऱ्यावर 5-7 ठळक खड्डे राहून गेले. आता तर तिला कोणी पसंत करणं शक्यच नाही हे उमजून सर्वांनी तिच्या लग्नाचा विचार सोडून दिला. लग्नाच्या बाजारात एक स्त्री म्हणून मी बाद असेन, पण आम्हा सर्व भावंडांना चंद्राक्का आवडेच. आमच्या पाठी दगडानं घासून देणं, आंघोळीसाठी वतलभर गरम पाणी ठेवणं, डोक्याला अंगाला तेल रगडून देणं, पाठीत धपाटे घालून टाचा घासून देणं हे एक चंद्राक्काच करत होती, तेही मायेनं. सख्खी चुलत मिळून आम्ही 10 भावंड होतो. त्या सगळ्यांच्या आंघोळी तिच्याकडे असायच्या. किती वर्ष? आम्ही गाव सोडून शहरात तालुक्याला पुढच्या शिक्षणासाठी जाईपर्यंत.
नंतरही गावी सुट्टीत गेलं की चंद्राक्काच्या हातची चोळून मोळून घातलेली आंघोळ हवी असायची. 4.5 फूट उंचीची चंद्राक्का उड्या मारून मारून आमच्या पाठी रगडी, शर्टची तुटलेली बटणं लावून दी, कपडे धुई. आमच्या आयांनी आणि पुढे भाऊजाई बायकांनीही आमच्या शरीराची इतकी मशागत केली नसेल इतकं चंद्राक्कानं आमच्यासाठी केलं. कधीतरी 5-7 वर्षांचा असताना माझ्या डोळ्यात ती ओणवं होऊन काजळ घालत होती. तिने माझा भांग पाडला होता. काकू म्हणत होती माझ्या आईला, चंद्रीचं लग्न वेळीच झालं असतं तर ह्यांच्या इतका मुलगा असता तिला. बघ कसं मायेनं करते ती शिवाचं. भाऊ आहे का मुलगा आहे कळणार सुद्धा नाही बघणाऱ्याला. हां, पण मी गोरा आहे असं मी तेव्हाही म्हटलं होतं. तेव्हा आईनं माझ्या पाठीत धपाटा घालून म्हटलं होतं, काळ्या बायकांनाही गोरे मुलगे होतात बरं, गोऱ्या माणसाशी लग्न केलं की. यावर आई आणि काकू हसल्या होत्या, पण चंद्राक्का रडून 2 दिवस रुसून बसली होती. तिचा माझ्यावर जीव होता. तिच्या सगळ्या सख्ख्या भावंडांपेक्षाही हे मलाच माहिती होतं. कधीही भेटायला गेलो की तासभर मला खेटून बसत असे. बोलता बोलता केसांवरनं पाठीवरनं हात फिरवत असे. आपल्याकडे ती बघतीये हे आपल्याला कळायचं इतकी ती भारावून बघत असे. सारखं तिथून निघेपर्यंत भोवती असायची. मी निघताना नमस्कार करून म्हणायचो, नुसतीच तुझी माया, माझ्याकडे चल की राहिला, इथे येऊच नकोस पुन्हा. येतेस? काढायचं का तुझं पण तिकीट? यावर हसत पापण्या फडफडवत ती म्हणायची, शिवा तू मला बोलवतोस ना यातच सगळं आलं हो. मी तुझ्याबरोबर असते, मी इथे असले ना तरीसुद्धा. तुझं ऑफिसला जायला तयार होणं, जेवण सगळं मी इथून बघते. तुझा नाही यावर विश्वास बसणार? खोटं बोलतेस तू. तू हे घर सोडून कधी कुठे गेलीच नाहीस तर तुला मी, माझं घर, माझा संसार कसा दिसत असणार? माझं ऑफिस जाणवणार कसं तुला? दिसतो रे, दिसतो, अगदी स्पष्ट दिसतो. मायेच्या डोळ्यांनी पाहिलं ना शिवा की माणसाला सगळं दिसतं बघ. आणि खरं सांगू, तसं हे घर सोडून मी कुठेच नाही राहू शकणार, अगदी मसणातसुद्धा. असं म्हणून ती तोंडाला पदर लावून हसायची. तिचे बारीक डोळे आणखीन बारीक व्हायचे. मिटलेल्या डोळ्यांच्या जागी पापण्यांच्या रेघाच तेवढ्या दिसत. लग्नच न झाल्यामुळे की काय कितीतरी दिवस चंद्राक्का आठवते तशीच, त्याच रूपाची, वयाची. ती कधी जाड झाली नाही का तिच्यात कसला बदल झाला नाही. अलीकडे भांगाजवळ पांढरे केस जाणवायचे, तेही अंतरावर. तिच्या शरीरानं वर्षातले उन्हाळे पावसाळे सहजपणे झेललेले होते. वाढत्या वयाच्या रेषा अस्पष्टच होत्या. तिच्या पुढं तिच्यासमोर या घरात आलेल्या बायका, माझ्या मोठ्या भावजया, माझी बायको, या थकलेल्या, केस पांढरे झालेल्या, डोळ्याभोवती वर्तुळं घेऊन वावरत नव्हत्या तर कोणाचा पाय दुखत होता, कोणाची कंबर, कोणाच्या पोटाची 3-3 ऑपरेशन झालेली. चंद्राक्का कधी पांघरून घेऊन अंथरुणाला खेळून झोपलेली मला आठवत नाही. कोणाकडून तरी काम करून घेण्यात तिचा हात खंडा. कमरेवर हात घेऊन ती 2-2 तास उभी असायची. मग ते म्हारणीचं अंगण सारवणं असो की कोळणीचं तुरीभर रडणं असो की खाटावरनं वाळवणं करणं असो. अशी ही चंद्राक्का गेल्या 1.5 वर्षांपासून आजारी होती. निमित्त न्हाणीत पडण्याचं झालं आणि ती आत खचत गेलेली असावी. आमच्या सगळ्या भावंडात मोठी म्हणजे जवळजवळ 70ला ती आलेली असावी. आमच्या समोर तिने कितीतरी मृत्यू बघितले, सभोवतालीही आणि आपल्या घरातही. आई, वडील, काका, काकू, आजोबा आणि अगदी धाकट्या भावाचा सुद्धा. पण दिवसवार उरकले की चंद्राक्का पुन्हा त्याच दमानं उभी राहायची. जणू काही घरात काही घडलंच नाही अशा तऱ्हेनं, अगदी शांतपणे, थंडपणे. कुठं ढेपाळणं नाही, उसासे नाहीत, आठवणी काढून रडणं नाही, काही नाही. एक मात्र आम्ही भावंडांनी केलं. तिची घरातली सत्ता जाचक होत होती तरी आम्ही ती मानली. आम्ही काही जण तर नोकरीनिमित्तानं पांगलोच, पण वशांना आणि वहिनींनी तरी चंद्राक्काच्या करारी स्वभावाचा त्रास करून घेतला नाही.
4 दिवस गावी भेटायला गेलेल्या माझ्या बायकोला सुद्धा चंद्राक्काचा रुबाब, स्वामित्व, ऐट खपत नसे. वशांना म्हणाला होता, अरे घर सोडून जा असं तर म्हणता येत नाही तिला. आणि जाणार कुठे रे ती? तिचं तर लग्नच झालं नाही. तेव्हा हे घर हेच तिचं सासर, माहेर आणि आप्तांचं सुद्धा हेच घर तिच्या. मरते, राबते. थोडी तोंडाळ आहे पण ते सोसलं पाहिजे. तिने आम्हाला आणि आम्ही तिला. हो, आपल्याशिवाय तिचं तरी कोण आहे रे? पण शिवा, तुझ्यावर मात्र तिचा फार जीव आहे बरं. येऊन भेटत जा रे. तिचे काही फार दिवस नाही राहिले आता. वशांनाचं बोलणं स्मरलं की मीही कोणासोबत तरी साडी, चोळी, थोडे पैसे, फळं गावी पाठवत असे. नेहमी जाणं होत नसे पण वर्षातनं चक्कर असे. भेट झाल्यावर दुसऱ्या दिवसापासनं तिथे करमत नसे. कारण आपण ओढीनं राहावं असं तिथे काहीच नाही. घरातल्या इतरांनाही भेटून जावं असं वाटे. चंद्राक्काच पुढे होऊन गरम गरम काही करत असे. जवळ बसवून वाढत असे. तिथं ताटाजवळ बसणं अगदी भरवण्यासारखं. आपला घास ती मोजती आहे असं वाटायचं. तिची ती माया, नजर नकोशी वाटे. कारण अलीकडे तिथे कौतुकाऐवजी कारुण्य जाणवे आणि मग आत कुठेतरी कालवा कालव होईल. आणि ती कालवा कालव तिला कळू नये असं वागणंही कठीण होऊन जाईल. मग वेळच कसा नाही, कामच किती जास्त आहे, मुलांच्या परीक्षा, बायकोचा आजार, कशाची तरी ढाल करून मी सुटका करून घेत असे. आता दीड महिन्यात पत्रच नाही म्हणता मन आत बेचैन होतं. नाना शंकांनी उचंबळत होतं. साहेब सोमवारची रजा मंजूर करो व न करो, मी ऑफिसातून आल्या बायकोला सांगितलं, पटकन चहा कर, पोळी भाजी पण दे, मी गावाकडे जातोय, रात्री 10पर्यंत पोहोचेन, उद्या तिथून निघेन. फारच आग्रह झाला तर परवा दुपारपर्यंत तरी येईनच. आता चंद्राक्काला भेटून आल्याशिवाय वशांनाचा राग जाणार नाही. अगं त्याची सख्खी असली तरी माझी चुलत बहीण आहेच ना ती. आणि चुलत बिलत आत्ता, तेव्हा आम्ही सगळे सारखेच होतो. पिशवीत दोरीवरचे कपडे कोंबत मी बोलत होतो. बायको म्हणाली, जा हो भेटून या, मी तुम्हाला कधीची म्हणतीये. कसं आहे माहिती नाही पण आज अमावास्या, तीही शनिवारची. आजाऱ्याला अमावास्येची रात्र फार त्रासदायक असते असं म्हणतात. त्यातून त्यात अंथरुणाला खेळलेल्या. बरं झालं तुम्ही निघताय ते. चिडून मी म्हणालो, आता निघालोय ना मी, बस आता उमाळ्यानं बोलू नको. मला जमलं नाही तर तुला काय झालं होतं मुलांना घेऊन गावी जाऊन यायला? जसं माझं तसं तुझंही ते घर आहेच ना, तू का नाही गेली? अहो त्या आठवण काढत होत्या तुमची. पाहिजे तर भाऊजींचं कुठलंही पत्र काढून बघा. तुमचंच जाणं पुढे पुढे चाललं होतं, मला का कोसताय? ती फणकरली. 400-500 गाठीशी घेतल्याशिवाय गावी निघणं काही खरं नव्हतं. खरी मेघ ही होती म्हणून तर मला जाणं जमत नव्हतं. कारण तिथल्या पैशात इथलं मोठं बिल भरून होत होतं ना. आणि मनातही येत होतं की काय होणार आहे भेटून. उगाच आठवण काढते म्हणून जाऊन भेटून यायचं. तिचं आयुष्य संपलं तर ते संपणारच. माझ्या गाठी भेटीचा आणि तिच्या मरणाचा काहीही संबंध नाही, तसा कोणाचाही तो नसतो. माणसं आपल्याच सोयीसाठी मरणाऱ्याचा ह्याच्यात जीव अडकला, त्याच्यात जीव अडकला असं फक्त म्हणतात. तसं कुणी मरून पाहिलं हो कोणाचा कशात जीव अडकतो ते? मला तर ते सगळं ना थोतांड वाटत होतं. स्टँडवर पोचलो तर गाडी लागलेली होती. माणसं चढत होती. रिझर्वेशन नव्हतं तरी मला सीट मिळाली. गाडी वेळेवर सुटली. फाट्यापर्यंत असं सगळं सुरळीत होत गेलं तर फाट्याला गाडी 8-8:30पर्यंत पोचली असती. म्हणजे 9-9:30 वाजता मी घरी सुद्धा गेलो असतो. अर्ध्या तासाचा फाट्यापासून गावचा रस्ता. तसं फाट्यापासूनच दूर दूर गावातले घराघरातले दिवे चमकताना दिसतात. गाव जवळ आहे म्हणता म्हणता नेहमीची पाऊलवाट असूनसुद्धा पाऊण तास वेळ लागतो. मग तुम्ही फाट्यापासून ओझं घेऊन चाला की झपझप. वाटेत अलीकडच्या पिढीतलं कोणाच्या तरी घरचं माणूस भेटतंच, एखाद दुसरं तरी. मग बोलत बोलत रस्ता कधी संपला कळत नाही. घराघरातून पेटलेल्या चुलीतल्या धुराचा, मुलांच्या रडण्याचा, ओरडण्याचा आवाज ऐकू यायला लागतो.
हा नेहमीचा अनुभव गेल्या 50-55 वर्षातला. बसमधनं उतरलं की पाय तुरू तुरू गावाच्या घराच्या ओढीनं पुढं पुढं जात असतात. डोळे मिटून मी विचार करत होतो की खरंच चंद्राक्काची तब्येत कशी असेल. फार आजारी का शेवटच्या घरघरीची का बरी झाली असेल का आता रजा घेऊन 15 दिवस मुक्कामच करावा लागेल. बायको सांगत होती ना की आजाऱ्याला अमावास्येची रात्र जड जाते म्हणून. तासाभरातच गाडी आदळत आदळत थांबली. फट्ट आवाज करत टायर फाटला. त्या बाजूला गाडी कलंडली. उतरंडीवरची गाडगी खाली कोसळावी तशी या बाजूची माणसं तिकडे अरे 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 म्हणत सांडली. छोट्या सुटकेसेस पिशव्या काय काय खाली खाड आवाज करत पडत राहिलं. छोटी उलथापालथच झाली म्हणा ना. हळूहळू एक एक पाऊल टाकत स्वतःचं शरीर तोलत माणसं त्या कलंडलेल्या बसमधनं एक एक करून बाहेर पडली. चांगलं 3 तास काम चाललं होतं. प्रवासाच्या सुरुवातीलाच ड्रायव्हरला वाटलं होतं त्यापेक्षा दुसरंच टायर बर्स्ट झालेलं होतं. दोन्ही टायर्स बदलणं. ठाकाठोकीत माणसं इथे तिथे बसच्या जवळ ग्रुपने उभं राहून बोलत राहिली. काहींनी ड्रायव्हरला शिव्यासुद्धा घातल्या. फाट्याला गाडी पोहोचली तेव्हा 11:05 झाली होती. ड्रायव्हरनं फाट्याचं नाव पुकारता मी गडबडून उठलो. पिशवी सावरत खाली उतरलो. कंडक्टरनं बेल मारली. गाडी झू आवाज करत पुढे गेली. धुराळा तेवढा उडाला. त्या दिवशी फाट्यावर मी एकटाच उतरलेलो होतो. अजून कोणीही उतरलेलं नव्हतं. फाट्याजवळ कोणी झाडाखाली खोपटीजवळ उभंसुद्धा नव्हतं. अमावास्येचा अंधार, मिट्ट काळोख, वरती चांदण्या, दूरवर प्रकाश न देणाऱ्या आणि रातकिड्यांचं किरकिरणं. जागीच थांबलो तर झोपडी आणि त्याच्यावर झुकलेलं कडुनिंबाचं झाड तेवढं थोडं स्पष्ट दिसलं. दिसलं का जाणवलं माहिती नाही. कारण ते झाड आणि ती झोपडी तिथं आहे हे माहिती होतं. म्हणूनही ते स्पष्टपणे जाणवलं असावं. मी ग्यानबा ग्यानबा म्हणून हाक मारली. दिवसा तो तिथं खोपटीत स्टोव पेटवून गावातून चहा साखर दूध आणून चहा बनवत असे. त्याच्या स्टोवचा फर्र असा आवाज गाडीतनं उतरल्यावर कानावर पडेच. तो दृष्टीभेद होताच म्हणत असे, चहा घ्या कोबर आणि मग निघा गावाकडं. पण आज तिथे सामसूम होती. ग्यानबा त्याचा फर्र आवाज करणारा स्टोव, पेले, कब्बशा कशाचाही आवाज जाणवत नव्हता. गावाकडच्या दिशेनं बघितलं तर दिवेही जाणवत नव्हते. म्हणजे गावातली वीज गेलेली असावी. मी तर्क केला. घराघरातून मिणमिणत्या क्षीण प्रकाश देणाऱ्या चिमण्या, कंदील ते कुठवर प्रकाश पाडणार. तेही सर्व घरातून नसावेच. कोणाकडे छोटं बाळ किंवा आजारी माणूस असलं तर रॉकेलचा ढणढणटा दिवा तेवत राहणार. तोही घरातले एका कोपऱ्यात. त्या खोलीपुरतं क्षीणचं प्रकाशाचं वर्तुळ, पण तेही जाणवत नव्हतं. दूर वसलेलं गाव जाणवत होतं. सगळ्या घरांचा झाडांचा मिळून एक मोठा घनदाट ढगाचा आकार जाणवून गेला. गाव रस्त्याच्या कुठल्या टोकाला किती अंतरावर आहे हे माहिती होतं. सोबत कोणीही नाही असं म्हटल्यावर मी निघालो तिथनं थोडासा भरभर. मनात कुठेतरी निघताना आज शनिवार, अमावास्या हे बायकोनं म्हटलेलं आठवत होतंच. म्हणजे किमान 12च्या आत घरी पोचायलाच हवं हे मनानं ठरवून टाकलं. एकदा घरी गेलं की सगळं निश्चिंत होतं. भीती कशाचीच नव्हती. ना काळोखाची, ना अमावास्येची, ना भयानतेची, ना एकटेपणाची, ना चंद्राक्काच्या तब्येतीची सुद्धा. उद्देश फक्त तिला भेटून यायचा होता. मग ती मृत्यूच्या प्रदेशात कुठल्याही वळणावर कुठल्याही अवस्थेत असो. मला वाटलं इतकं काळोख तुडवत अंधार रेटत आपण भर अमावास्येला तिला भेटायला चाललोय, पण ती जाणीवेच्या कुठल्या काठावर आहे कोणास ठाऊक. जाऊ जाऊ गाठभेट घेऊ म्हणता म्हणता आपण फार म्हणजे फार उशीर तर केलेला नसेल ना, असं येऊन गेलं मनामध्ये. भेटीच्या त्या मार्गावरच मी होतो. भेट होणार, चंद्राक्का आपल्याला दिसणार हे तर नक्की होतं. तिच्या आणि माझ्या भेटीत आता इतर आजवर सांगत आलेल्या सबबी नव्हत्या की कसले अडथळे. अवधी फक्त काही तासांचाच. वेळ रात्र चढण्याची होती.
हवेत वारा होता तरी वेगानं चालल्यामुळे मला घामेघूम झालेलं होतं. थोडी धाप लागली होती, त्यामुळे उकडायला लागलं होतं. मारुतीचा पार, कुत्र्याचं भुंकणं, मध्यरात्री जागा झालेल्या मुलाचं रडणं, त्याच्या आयांचे आवाज, गोठ्यातल्या जनावरांचं हंबरणं, ओरडणं, हे जमवत जमवत मी माणसांच्या वस्तीतनं घराकडे सरकत होतो. काळोख चिरत प्रकाशाच्या उभ्या चेहरा काही घरातनं नजरेला पडत होत्या. दाटून राहिलेल्या काळोखावर आपल्या मोहरा उठवत होत्या मंदपणे. झपाझप चालत मी आमच्या वाड्यासमोर आलो. पायऱ्या चढून बंद दारापुढे उभा राहिलो आणि मी शांत होऊन खोल श्वास घेतला. वेगानं चालत आल्यामुळे छातीत श्वास मावत नव्हता. खरं तर माझ्यासारख्या 50शीकडे झुकलेल्या माणसाला अंधार, काळोख याची इतकी भीती वाटण्याची काही गरज नव्हती. शहरात असलो तरी काही वेळा रात्रभर वीज जातच आलेली होती. कंदील किंवा मेणबत्ती लावलेली असली तरी त्या प्रकाशाचं वर्तुळ आणि त्याची क्षमता एकंदरीतच आसमंतात पसरून दाटून राहिलेल्या काळोखाच्या तुलनेत क्षणच किंवा कमालीची दुर्बलसुद्धा. आजचा काळोख मला भिवत होता. त्याच्या मिट्टपणाच्या माझ्या जाणीवांवरच थर चढतोय असंही मला वाटत होतं आणि त्यामुळे मी बावरून गेलो होतो. आता प्रवास संपला होता. अपेक्षित स्थळ आलेलं होतं. क्षणभर खिशातनं रुमाल काढून मी कपाळावरचा, अंगावरचा, मानेवरचा घाम पुसत हाक मारली, चंद्राक्का, वशाण्णा, वहिनी, मी आलोय, शिवा. आत वाड्यातही मिट्ट काळोख असावा, कारण मी दाराच्या फटीतनं बघितलं तर प्रकाशाचा पातळसा थरही हेलकावताना दिसला नाही. मी चर्रकलो. खेड्यात नावाला वीज आली आहे. 8-8 दिवस गाव काळोखातच असतं. असं वशाण्णानं मागच्या कुठल्या तरी भेटीत म्हटलेलं मला स्मरत होतं. वारंवार येणं होत नसल्यामुळे गाव, घर, रस्ते, बोळी अनोळखी वाटत होत्या. नाल्यांचा वास अस्वस्थ करत होता. घरात सगळी झोपी गेली असावीत असं वाटलं. हो आले किंवा आलो आलो असं चिरपरिचितचं काहीही कानावर पडत नव्हतं. वेळ 12 वाजून गेल्याची असावी. घरातल्या माणसांच्या पहिल्या गाढ झोपेची सुद्धा. खाड खाड कडी वाजवत मी पुन्हा चंद्राक्कालाच हाक मारली, चंद्राक्का, चंद्राक्का, मी शिवा, शिवा आलोय मी, चंद्राक्का, दार उघड चंद्राक्का. चंद्राक्काची झोप सावध होती हे मला माहिती होतं. आता वयामुळे आणि आजारपणामुळे तर ती आणखीन सावध झाली असण्याची शक्यता होती. आपल्या आवाजानं इतर कोणी नाही तर चंद्राक्का नक्की जागी होणार माझी खात्रीच होती. कुणाच्या येण्याची चाहूल लागली नाही. माझा तर धीरच क्षणाक्षणानं खचत होता. घशाला कोरड पडली असं वाटत होतं. जोर लावून हाक मारावी तर आपला आवाज तरी मोठ्यानं उमटतोय का नाही असं सुद्धा वाटून गेलं. मला पुन्हा घाम फुटला. कपडे अंगाला चिकटायला लागले. तोच मुख्य दाराचा अडसर सारल्याचा आणि कडी खळ्ळकन पडल्याचा आवाज आला. दार मात्र उघडलं गेलेलं नव्हतं. दार मीच लोटलं. फाडकन दार उघडलं गेलं. आपण आपल्या वाड्यात, आपल्या घरात अखेर येऊन पोचलो याचा मला आनंद झाला. जुनं वाड्याचं दार ते कुरकुरत बंद झालं. बिजागिऱ्यांना कितीतरी दिवस तेलपाणी मिळालेलं नसावं. हे काम म्हणजे ही असली कामं चंद्राक्काशिवाय कोण करणार? कुणीही करत नव्हतं. तीच आजारी होती आणि नुसती 4-8 दिवसासाठीची आजारी नव्हती तर अंथरुणाला खेळूनशी, आसन्न मरणशी. दार बंद करून अडसर सारून मी कडी घातली आणि वळलो तर दार उघडायला चंद्राक्काच आलेली होती. हेलपाटत हेलपाटत चंद्राक्का आत निघाली होती. कणत होती, पार बारीक झाली होती. त्या तशा अंधारातही तिच्या शरीराचं आजारानं झालेलं झिजलेपण मला जाणवलं. जीव तुटला चंद्राक्कासाठी. या अशा आजारपणातही दार उघडणं वगैरे तिलाच करावं लागतं याचं वाईट वाटलं आणि आपण अशा मध्यरात्री येऊन चूक केली असं सुद्धा वाटून गेलं. सबंध वाड्यातच मिट्ट काळोख होता. कुठंच इतक्या मोठ्या वाड्यात पणती किंवा कंदील बारीक करून टांगलेला नव्हता. ओसरीला रात्रभर कंदील टांगून ठेवण्याची या घराची जुनी प्रथा होती.
कसा तरी अडखळत मी ओसरी ओलांडून आत गेलो. चंद्राक्का कॉटवर जाऊन पडली होती, कणत होती. डोळे ताणून ताणून बघितलं तर काहीतरी जाणवत होतं, नाहीतर नुसता अंधार. हा असा अंधार पूर्वी इतका वर्षाच्या आयुष्यात मी कधीही अनुभवला नव्हता. आजारानं चंद्राक्का फार क्षीण झालीसं वाटलं. ती कॉटवर झोपली होती. देहाचा उंचवटा जाणवतच नव्हता. एखादं पांघरूण पसरून ठेवावं तसं सगळं सपाट होतं. काही बोलायच्याऐवजी ती कणत होती, विव्हळत होती. एखादी अघोरी जखम सोसताना माणूस कळवळतो तशा प्रकारचं ते कणणं होतं. अंधार चिरणारं, अंगावर शहारे आणणारं. मी इतक्या दूरवर तिला भेटायला आलो होतो तरी कॉटवर तिच्याजवळ बसावं असं नाही वाटलं मला. मी दूरच उभा राहिलो आणि मोठ्यानं गाडी कशी पंक्चर झाली, उशीर का झाला, गावातली वीज कशी गेली आहे, मी कसा दगडगोट्यांना ठेचकाळत खरचटत आलो ते तिला सांगायला लागलो. मी अंदाज घेतला तर घरात चंद्राक्काशिवाय कुणी नव्हतं. माझ्या मोठ्यानं बोलण्यानं वशांना वहिनी तरी नक्की उठून बाहेर आले असते. वहिनींनी पाण्याचं तांब्या भांडं आणलं असतं. वशांनानं खिशातनं काड्याची पेटी काढून चिमणी पेटवली असती. शिवा रे असं म्हणत चंद्राक्कानं हात पुढं केला. मी पुढे झुकलो आणि मला जाणवलं की चंद्राक्काच्या हातावर मांसच नाही आहे. हाताची हाडंच केसातनं फिरतायत, काहीतरी शोधतायत. ती हाडं, त्यांचा स्पर्श थंडगार आणि बोचरा वाटला. बर्फाची सुरी अंगावरनं फिरवावी तसा अणकुचीदारसा. झोप तू चंद्राक्का, मी सुद्धा इथे झोपतो. मी तिच्या स्पर्शापासून सुटका करून घेत म्हणालो. ती अगोदरच काळी, कुरूप आणि वृद्ध, त्यामुळे तिच्याकडे बघावं असं मला वाटेना. तिच्या चेहऱ्याभोवती केस विखुरलेले होते. काळोखाचं अजून एक चेहऱ्याभोवती मखर, कुरूपतेत भर घालणारं. अरे जेवण रे शिवा, तिने विचारलं. अगं जेवणच आलो. वाटेत टायर पंक्चर झाला ना तेव्हा प्रवाशांनी काय काय दिलं, पोट भरलं आहे. मी थाप मारली. मी थकलो होतो, त्याहीपेक्षा हादरलो होतो. घरातली सगळी मंडळी गेली कुठे हा माझ्या पुढे प्रश्न. गेली ती गेली, तेही चंद्राक्का इतकी आजारी असताना. वशांनाही मला क्रूर वाटला, निर्दयच. त्यांनी तरी निदान चंद्राक्काला अशी एकटी सोडून जायला नको होतं. अखेर मी चंद्राक्काला विचारलंच, चंद्राक्का घरातली माणसं कुठे गेली, वशांना, वहिनी, मुलं. भेसूर आवाजात चंद्राक्का रडायला लागली. मातीचा कुबट्ट वास नाकात भरत होता. घर वाडा काही दिवस न झाडल्यासारखा. वस्तूवर पुटं चढली आहेत मातीची असं वाटत होतं. जुनीच वास्तू होती ती, 100-150 वर्षांपूर्वीची. तिची माती ही जुनीच झालेली असणार. तो मातीचा जुना ओलसर वास मला असह्य होत होता. बाहेर ओसरीवरच झोपावं हवेत असं मला वाटलं. मी विचार करत उभाच होतो. रडता रडता चंद्राक्का थांबली आणि म्हणाली, शिवा अरे घरातली सगळी शेतावर राहायला गेली आहेत बघ महिन्यापासून. कळलंय ना, गेली सगळी. माझं काही करायला नको. अरे मी या घरासाठी थोडं केलं का रे शिवा? सख्खा नाही, चुलत नाही, सगळ्यांचं केलं. लहानांचं केलं, मोठ्यांचं केलं आणि आज माझ्यावर ही वेळ आली रे. माझ्याच्यानं ह्यांची कामं होईनात. ही माणसं मग मलाच सोडून गेली. कसाई रे कसाई. आणि ती पुन्हा रडायला लागली. मी डोळे फाडून पाहत होतो कॉटवर, पण मला तिचं शरीर जाणवतच नव्हतं. कधी ती पलंगभर पांघरुणात आहे असं वाटत होतं, तर कधी पांघरुण नुसतं हेलकावत थडथडत होतं. आत नुसती हालचाल होती. मी म्हटलं तिला, चंद्राक्का तू उद्या माझ्याबरोबर माझ्या घरी चल. इथे अजिबात राहू नकोस. माझ्या बायकोनी तुझं करायचं नाकारलं ना तर मी हॉस्पिटलमध्ये ठेवीन तुला.
खदा खदा हसली चंद्राक्का. ते तिचं हसणं विचित्र होतं. चंद्राक्का अशी पूर्वी कधीही हसली नव्हती. अशा विकृतपणे राक्षसी स्वरात काहीतरी धाड धाड खाली पडतंय, कोसळतंय असं वाटत होतं. ती म्हणाली, तू मला नेशील रे तुझ्याकडे, पण ह्यांना का सोडा? मी का कमी झिजले ह्यांच्यासाठी, या घरासाठी? माझं काय होतं मी हातचं राखून वागावं असं? संसार का मूलबाळ का नवरा? तुमच्या घराला तर मी माझं घर मानलं, खरं आहे का नाही? चंद्राक्का, उगाच का त्रास करून घेतेस? तू आमच्यासाठी काय काय केलंस हे सांगायला पाहिजे का? हे बघ, ते काही नाही. उजाडलं की मी शेतात जातो आणि वशांना आणि वहिनीला सांगून टाकतो की मी तुला न्यायलाच इथे आलोय. आजवर तुम्ही तिचं जे केलं ते खूप झालं. एखादी काठी अंथरुणावर उठून बसावी तशी चंद्राक्का खाटेवर उठून बसली, खदखदून हसली. कोणीतरी नवं कोरं कापड सगळा जोर लावून टराटरा फाडत राहावं ना, तसं. मला म्हणाली, शिवा, तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे? पूर्वी इतकं खरं? आता तुझ्यासाठी मी काय करू म्हणजे तुझी खात्री पटेल चंद्राक्का? मीही आजीजीनं विचारलं. त्या अंधाराचा मला उबग आला. चंद्राक्काला मी विचारलं, चिमणी काड्याची पेटी कुठे आहे का अक्का? दिवा तरी लावतो. किती अंधार आहे हा. तू ही कुठेतरी धडपडून घेशील, पडशील. नाही पडत रे बाबा. हे घर, इथला कोपरा कोपरा मला माहिती आहे. इतकी आजारी असताना आलेच का नाही दार उघडायला? पडले का धडपडले? अरे मेल्यांनी माझ्यासाठी काही ठेवलं नाही आहे बघ. बघ की त्या उतरंडीतल्या 4 मडक्यांशिवाय काही नाही. शेतात कुठे संसार थाटतात रे? मग गावं कशाला हवी? थोडं शोधकपणे मी पाहू लागलो तर अंधारातल्या त्या फिक्कट प्रकाशात मला घर खरंच रिकामं रिकामं वाटत होतं. इतकं सामान गेलं कुठे? सगळं शेतात का नेलं? मला काही कळेना. कोपऱ्यातल्या खुंटीवर अडकवलेले कपडे लोंबत होते. बहुतेक ते चंद्राक्काचेच असावेत. साड्या, त्याही जुन्या, चिंध्या चिंध्याच झालेल्या. दिवसा तरी कोणी चंद्राक्कासाठी येत होतं का नाही कळत नव्हतं. मग हिचं जेवण ते कोण आणत असेल? ही खात काय असेल? आणि हिचं औषध पाणी? ते करण्याची कोणाला गरज भासली नसेल, कारण तशी चंद्राक्का आता या घराला नकोच होती. जितक्या लवकर ती या घरातनं देहानं जाईल तेवढं हवंच असावं. कारण आजाराच्या खोलीत येणारा औषधाचा वास आसपास जाणवत नव्हता. उलट ढिगाऱ्यात पडून ओलसर झालेल्या जुन्या मातीचा दर्प नाकात घुसत होता. श्वास घेणं असह्य होत होतं. चंद्राक्का म्हणाली, हे बघ, तू असं कर, आता दमून थकून आलायस तर झोप. हो, तुझी झोप झाली की तू मला घे पाठीवर. गडी किंवा वाश्या शेतातून इकडे यायच्या आत आपणच जाऊ शेतावर, त्यांच्या पुढे जाऊन थडकू. मग सांग तुला काय सांगायचं आहे ते. मग मीही मला आजवर बोलायचं राहिलेलं त्याला आणि त्याच्या बायकोला, त्या सटवीला बोलून घेईन सगळं. काय, मीही फार दमून गेलो होतो. दिवसभराचा कितीतरी तासांचा प्रवास वैताग आणलेला होता त्या प्रवासानं. खरं तर पोटात भूक होती, खूप अशी नाही, पण इथे काहीच दिसत नव्हतं. 15-20 माणसांनी नेहमी भरलेला नांदत असलेला वाडा आत्ता ओस वाटत होता, कळाहीन. त्यात भर चंद्राक्काच्या आजारपणाची आणि त्या भयाण हसण्याची. आयुष्यभर मनात दडलेलं सोचलेलं आता विचित्र रूप घेऊन बाहेर पडत होतं. चंद्राक्का म्हणाली, तू झोप. हो, मला झोप येतच नाही. सारखं जागं राहावं लागतं रे. वाड्यात कोणी घुसणार तर नाही, काही पळवणार तर नाही, यासाठी. माझ्याशिवाय हे घर, हा वाडा कोण सांभाळणार आहे? ह्यांच्याच्यानं का होणार आहे हे काम? असं म्हणत ती पुन्हा तसंच हसली,
पत्र्यावर काहीतरी जोरानं घासत न्यावं ना तसं, अंगावर शहारे उठवणारं. मी अंगाचं वेटोळं केलं, कानावर हात ठेवले, डोळे घट्टपणे मिटून घेतले. पांघरूण नव्हतंच. तेव्हा आपलंच शरीर जवळ घेऊन ऊब आणायची होती. तोंडावर कापड घेतलं. तो वाड्यातला कुचका वास त्याचा आता त्रास व्हायला लागला होता. काही वेळानं मला खरंच झोप लागली. पोटात भूक होती तरीही अतिशय दमल्यामुळे. आणि जाग आली ती चंद्राक्काच्या स्पर्शानं, तो थंडगार बोचरा स्पर्श. मी कोण आहे असं करतच जागा झालो. चंद्राक्काचा स्पर्श काहीतरी शोधतोय हे मला कळून आलं. तिच्या हाताच्या बोटावरचं मांस पूर्णपणे झडून गेल्यासारखा तो स्पर्श होता, का तिची नखच ही अशी भयानक प्रकारे इतक्या दिवसांच्या आजारात वाढलेली होती. तिचा स्पर्श पूर्वीचा नव्हता एवढं मात्र खरं. त्यात माया, ममता, प्रेम याचा तर लवलेशसुद्धा नव्हता. तिच्या केसातून नेहमी फिरणारा हात आपली मान का शोधतोय तेच मला कळलं नाही. मी विचारलं तिला की काय हवंय तुला चंद्राक्का, माझी मान का चाच पडतीयेस? ती थांबली, जागीच हलत राहिली. मला ते दिसत होतं, जाणवत होतं. शरीराचा आभास निर्माण करणारं काहीतरी उभं पातळसं हेलकांडत होतं, पुढं मागं झुलत होतं. आजारानं माणसं बारीक होतात हे मला माहिती होतं, पण असं पातळ विसविशीत विरलेल्या वस्त्रासारखं. मी अंग झटकलं, डोक्याला झिणझिणे आल्या. काय होतंय तेच कळत नव्हतं. कुठे कोणाला विचारावं तर घरी कोणीच नव्हतं. काहीतरी प्रचंड घोटाळा मात्र होता. चंद्राक्का म्हणाली, तुलाच उठवत होते, झालास का जागा? चल आपण जाऊ शेतावर. अगं अजून उजाडलं नाही आहे चंद्राक्का, अंधारात कुठे जाणार? मी घड्याळात पाहिलं मनगटावरच्या, तर त्याची टिकटिक थांबली होती. केव्हा तेही माहीत नव्हतं. म्हणजे नक्की वाजले किती ते कळायला मार्ग नव्हता. उजाडायची कशाला वाट बघायची? मला का रस्ता माहीत नाही? मधल्या वाटेनं जाऊ, चल उठ. मी जागचा हाले ना तेव्हा म्हणाली, उजाडल्यावर तुम्हाला कसं नेणार आहे शिवा? मला का शेतापर्यंत चालवलं जाणार आहे? तुला मला पाठीवरच घ्यावं लागेल रे बाबा. अरे बाबा, दिवसा लोक टकामका बघतील, मेल्यासारखं होईल रे मला. म्हणून म्हणते नको, आत्ताच निघूयात अंधारात. ती उठून हळूहळू अंगणाकडे निघाली, तोल सावरत पण न पडता, नुकत्याच चालायला लागलेल्या मुलासारखे. मलाही उठणं भाग होतं. मी अंगणात तिच्या पुढे होऊन 2 पायांवर बसत म्हणालो, चल बैस पाठीवर, जाऊया चल. तू ऐकणार आहेस का थोडंच माझं? चल निघूया. ती माझ्या पाठीवर बसली. तिच्या हाडाचं मला वजन जाणवतच नव्हतं, पण विलक्षण पकड मात्र जाणवत होती. तिने पाय समोर घेऊन त्यांची मिठी माझ्या पोटाभोवती घातल्यासारखी घातली. घराबाहेर पडताच तिने हात मागे करून मुख्य दार खाडकन लोटलं आणि तशीच हसली ती आणि म्हणाली, वशाला बघच म्हणावं आता कोण जिंकलंय ते, तो का मी? आणि ती मला चिकटून पाठीवर पडून राहिली. तिचा स्पर्श थंडगार वाटला, मेलेल्या रक्तासम. हां इकडून, अरे आता तिकडून, असं करत तिने मला गावापासून दूर आणलं, आडवाटेनं काट्याकुट्यातनं. मी मध्येच विचारलं, अगं चंद्रका, हा कुठला नवीन रस्ता काढलाय शेताकडे जायचा? अरे तुला कुठे माहिती आहे? तू कुठे गावाकडे येतोस नेहमी? माणसं आली भेटली न भेटली तरी बदल होत असतात रे शिवा. हा मधला रस्ता आहे ना, हा जवळचा. रात्रीची नक्की कुठली वेळ होती कळत नव्हतं. 3-4च्या सुमाराची असावी किंवा 1:30-2ची सुद्धा. चालता चालता चंद्राक्का जड होत होते. पाठीवर पोतं आपण नेतोय इतकी जड, मध्येच हलकी.
पाठीवर ओझंच नाही वाटलं. तिचं शरीरही हलकं विरळ झाल्यासारखं. मी बोललो तरी ती बोलत नव्हती. मला वाटलं तिचा डोळा लागला. शेतात जायचं म्हणून ती रात्रभर झोपलेली नसावी. चालता चालता आम्ही स्मशानाच्या जवळ आलो असं मला वाटलं आणि मन चरकलं. माझं शरीर गार पडलं. मी माझ्याही नकळत ओरडलो, चंद्राक्का, अगं हे तर स्मशान आहे, इकडून कुठून आलो आहे आपण? हां. माझे पाय लटपटले, अंग घामेजलं. तिला पाठीवरून टाकून देऊन वाट फुटेल तिकडं जाण्याचा माझ्या मनात विचार आला. तशी माझी हालचालही झालीच असावी. आणि मला जाणवलं की चंद्राक्का तिचे दोन्ही हात माझ्या मानेभोवती सर्व शक्ती एकवटून आवळती आहे. आणि तिने न शोधून आपली नखं माझ्या मानेवर रोवली, खोसली. उष्ण असा उघळ मानेतल्या शिरेतनं बाहेर पडत होता. चंद्राक्का आपलं तोंड तिथे लावून चटा 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 ते रक्त पीतच होती. पुढं सगळं थंड पडत गेलं आणि केव्हा तरी मी कोसळलो, शरीरातलं रक्तच संपल्यासारखं. कधी, कोणास ठाऊक. 2 दिवसांपासून वाड्याकडे चक्कर केली नाही म्हणून उन्हं वरती आल्यावर ममद्या घराकडे निघाला. त्याला वाटेतच कळलं की मसणवटीजवळ शिवाचं प्रेत पडलंय, भोवती रक्ताचं थारोळ आहे. उलटपावली पळत जाऊन ममद्यानं वशाण्णाला ही बातमी दिली. वशाण्णा, वहिनी आणि ममद्या मसणवटीत येऊन बघतायत तो जिथं चंद्राक्काला जाळलं होतं तिथंच शिवा मरून पडलेला होता. त्याच्या मानेवर नख्या रोवल्याच्या खुणा होत्या, रक्ताचे ओघळ होते. अस्ताव्यस्तपणे पसरलेल्या त्याच्या हातापायांवरनं त्यांनी सुटण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे हे कळत होतं. वशाण्णा म्हणाले, हा काय काल रात्रीच आला होता का काय? इतकी पत्र याला पाठवली, शेवटी आला आणि असा अचानक? अहो, ते आले ना ते थेट घरी म्हणजे वाड्यावर गेले असणार. तुम्ही चंद्राक्का गेल्याचं पत्र त्यांना लिहिलं नव्हतं का? वहिनीने भीतभीत विचारलं. अगं लिहिलं होतं, आणि नंतर ती वाड्यात वावरताना जाणवतीये म्हणून वाडा सोडून आम्ही शेतातच तुर्तास राहायला सुरुवात केली आहे हे सुद्धा कळवलं होतं मी त्याला. ही पत्र त्याला. वशाण्णा तर्क करत होते. वहिनी म्हणाल्या, ती दोन्ही पत्र त्यांना मिळालेली नसणार. अहो, मिळाली असती तर ते शेतात नसते का आले तुम्हाला भेटायला? वाड्यावर का गेले असते ते? एवढं बोलून वहिनी थरथरत राहिल्या. वशाण्णा म्हणाले, तो वाड्यावर चंद्राक्कालाच भेटायला गेला असणार आणि काल तर अमावास्येची रात्र. चंद्राक्का त्याला काय सोडणार? सगळेच घडल्या प्रकारानं स्तंभित होऊन गेले. शिवाच्या बायकोला काय कळवावं हेही त्यांना सुचेना. वहिनी म्हणाल्या, कळवू नका, तिला जाऊन थेट शेतावर आणा. आता वाड्यावर एकाच्या जागी 2 झाली आहेत. त्यांची शक्ती वाढली आहे, ते कुणालाही. वशाण्णा वहिनीकडे बघत राहिले. त्यांना तिचं म्हणणं पटत होतं. तुर्तास तरी वशाण्णाची मतीच कुंठित झाली होती, त्याचे विचार खुंटले होते. शिवाच्या प्रेतासमोर ते फतकल मारून बसले. आपलं डोकं त्यांनी हातात धरलं. जे घडण्याची भीती होती तेच घडलं होतं. दोन्ही पत्र वेळेवर पाठवून शिवाला ती मिळालेली नव्हती. हा शिवाचा दैव दुर्विलास का विधिलिखित त्यांना कळेना. विपरीत मात्र घडलेलं होतं. गेल्या वर्षापासून चंद्राक्काला भेटायला येतो म्हणणारा शिवा अखेर आला तो नको त्यावेळी, नको त्या ठिकाणी. दोन्हीपैकी एखादं पत्र जरी शिवाला मिळालं असतं तर शिवा चंद्राक्काला भेटायला आला नसता. थेट वाड्यावर शनिवारच्या मध्यरात्री तरी गेला नसता. तो सरळ शेतावर आला असता. फाट्यापासून शेताकडचा रस्ताही त्याला माहिती होता, पण हे असं घडायचं नव्हतं.
जिवंतपणी आपल्याच मनासारखं सगळं करून घेणारी चंद्रअक्का, तिने मेल्यावरही आपल्याला हवं तसं सगळं करून घेतलं होतं. तीच जिंकली होती. वहिनी म्हणाल्या, ममत्या आता तरी उशीर नको, शहरात जा, भाऊजींच्या लोकांना घेऊन ये, पुढचं सगळं व्हायचंय, घोटाळे नको रे बाबा. असं म्हणून त्या धाय मोकलून रडायला लागल्या. श्रोते हो, ही होती वृंदा दिवाण यांची गूढ कथा गाठभेट. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.